चार आठवै चारे. कॅन्सर किंवा कर्करोगाचं प्रमाण किती वेगानं वाढतंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आपण ते रोज आपल्या घरामध्ये, सोसायटीमध्ये, ऑफिसमध्ये पाहतोच आहोत. याची कारणं आपल्याला हळूहळू समजू लागलेली आहेत. पण मुख्यत्वे हा आजार आपल्या जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे हे आता लक्षात आलेलं आहे. आपल्या जगण्यामध्ये आपण थोडे थोडे बदल करू शकलो तर या रोगापासून आपला बचाव करू शकू. कॅन्सरची आकडेवारी भयानक आहे, पण या अंधारामध्ये आपल्याला एकच प्रकाश आहे, तो म्हणजे विज्ञानाचा. आपण या कर्कवृत्ताची मुसाफिरी या मालिकेतून समजून घेणार आहोत कॅन्सरचा भूतकाळ, कॅन्सरचा वर्तमान काळ आणि कॅन्सरचा भविष्यकाळ देखील, आणि तोही अगदी गोष्टींच्या स्वरूपात मनोरंजक रीतीने. या माहितीतून एका व्यक्तीची जरी कॅन्सरच्या संकटातून सुटका झाली तरी खूप आहे. तेव्हा चला बघूया कर्कवृत्ताची मुसाफिरी आपल्या आवडत्या डॉक्टर शेखर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना ही माहिती फॉरवर्ड करायला विसरू नका, कारण कॅन्सरची आकडेवारी आपल्याला जर खोटी पाडायची असेल तर सर्वांना मिळून एकत्र येऊन ही ज्ञान मनोरंजनाची मुसाफिरी करावी लागेल. कर्कवृत्ताची मुसाफिरी. कहे शेरवर यही वो क्षण है, जिए जिंदगी जिसमें सारी. नमस्कार, मी डॉक्टर शेखर कुलकर्णी. गेली 25 वर्षाहून अधिक ब्रेस्ट सर्जन म्हणून मी काम करतोय. या काळामध्ये अनेक गुरुजनांकडून, रुग्णांकडून, अनेक ग्रंथांच्या वाचनातून, अनेक कॉन्फरन्समधून आणि अनेक विद्यार्थ्यांकडून देखील मी जे काही अनुभव घेतले, जे ज्ञान मिळवलं, ते तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला मुख्य म्हणजे उपयोगी पडेल अशी आशा आहे. स्तन कर्करोगाच्या बाबतीत आपल्या समाजाला सर्वात अधिक धोका कशाचा असेल तर तो आहे अज्ञानाचा, नको तेवढ्या भिडस्त वृत्तीचा, लपवाछपवीचा, न्यूनगंड आणि भयगंड यांच्या एका चमत्कारिक मिश्रणाचा. केवळ लाज वाटते म्हणून आज देखील कित्येक स्त्रिया हा रोग इतरांपासून लपवून ठेवतात. समाजापासूनच नव्हे तर कधीकधी आपल्या घरच्यांपासून देखील. आणि हे केवळ अशिक्षित स्त्रियाच नव्हे तर अगदी सुशिक्षित श्रीमंत स्त्रियांच्या बाबतीत हे दिसून येतं. स्तन हे मातृत्वाचं प्रतीक असलं तरी तेवढंच सौंदर्याचं आणि लैंगिकतेचं देखील प्रतीक आहे. मनुष्य प्राणी हा मॅमल या सदरात मोडतो. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी, मॅमरी ग्लँड म्हणजेच स्तन असलेला, असं मुळात ज्याचं वर्गीकरण आहे त्या स्तनाच्या बाबतीत मनुष्याच्या भावना किती चमत्कारिक असाव्यात. आपल्या समाजात तर स्तन या शब्दाचा उल्लेख देखील आडून आडून केला जातो. मी स्तन कर्करोगाच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा एक निरीक्षण करायचो. बायका किंवा पुरुष देखील स्तनाचा उल्लेख कसा करतात. मराठीत अनेक शब्द, प्रतिशब्द आहेत. स्तन, वक्ष, वक्षस्थळ, उरोज, पण यातला एकही शब्द व्यवहारात खुलेपणाने वापरला जात नाही असं मला त्यावेळी दिसून आलं. त्याऐवजी छाती, दुधाची जागा असं काहीतरी मोघम वर्णन बायका करताना दिसत. त्यातल्या त्यात काही सुशिक्षित स्त्रिया या इंग्रजी ब्रेस्ट या शब्दाचा आधार घेताना आढळल्या. स्तन कर्करोगाच्या बाबतीत पराकोटीचा संकोच हा अंतिमतः फार घातक आहे असं समजून आलेलं आहे. केवळ सांगायची चोरी म्हणून रोग लपवून ठेवला जातो, अंगावर काढला जातो, मग पुढे तो वाढतो, बळावतो आणि शेवटी नियंत्रणाच्या पलीकडे जातो. मग डॉक्टरने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. हा प्रकार आपल्याकडेच आहे असं नाही बरं का. अरब देशात वैद्यकीय व्यवसाय करणारा माझा मित्र मला म्हणाला, अरे आपल्याकडे तरी बरं आहे, इकडे म्हणजे त्यांच्या देशात पुरुषी वर्चस्व इतकं आहे की बायकोला डॉक्टरकडे न्यायचं की नाही, उपचार करायचे की नाही ते सगळं नवरा ठरवतो. पुरुष डॉक्टरकडे न्यायचा तर प्रश्नच नाही, आणि न्यायला लागलंच तर पुरुष डॉक्टरने स्त्रीला तपासण्यासाठी म्हणून सुद्धा स्पर्श करायचा नाही. स्पर्श करणं दूरच, पाहणं देखील त्यांना मंजूर होत नाही. कधी कधी डॉक्टरने लांबून प्रश्न विचारायचे आणि नवऱ्याने पडद्याआड असलेल्या बायकोला तपासून उत्तरं द्यायची, असा विनोदी प्रकारही होतो. त्या तपासणीतनं जे हाती पडेल तेवढ्यावर डॉक्टरनी ट्रीटमेंट द्यायची. माझ्या प्रॅक्टिसमध्ये असे प्रसंग अनेक वेळा घडतात. कधी कधी फोन येतो आणि पलीकडनं प्रश्न येतो, हॅलो कोण बोलतंय.
मग मी गरीब आवाजात सांगतो की मी असा असा डॉक्टर कुलकर्णी बोलतोय. मग पलीकडून बुचकळ्यात पडलेला आवाज येतो, म्हणजे तुम्ही लेडीज नाही आहे. मग मी निमूटपणे कबुलीत होतो की नाही हो, मी लेडीज नाही आहे. मग समोरचा माणूस म्हणतो, मग राहू द्यात, मला जरा मिसेसला तपासून घ्यायचं होतं, पण लेडीज डॉक्टर पाहिजे होती. स्तनाचा रोग लपवून ठेवण्याची परंपरा फार जुनी आहे. इसवी सन पूर्व 450 मध्ये ऑटोमियन सम्राज्ञी ऑटोसा हिला देखील ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचा उल्लेख आहे आणि तो तिनं लपवून अनेक दिवस ठेवला होता आणि अंगावर काढला होता असा देखील इतिहास आहे. आज कर्करोगाचं प्रमाण समाजात ज्या वेगानं वाढतंय ते पाहिलं म्हणजे हा विषय दबक्या आवाजात कुजबुजत बोलायचं नसून खुल्यावर मोकळेपणाने चर्चा करण्याचा आहे, कारण त्यातून जीव वाचणार आहे. पाश्चात्य देशात विशेषतः अमेरिकेत यावर खुलेपणाने चर्चा होते. स्तन कर्करोग झालेल्या स्त्रिया उघडपणे समाजात येऊन सांगतात की त्यांना स्तनाचा कॅन्सर झालेला आहे. त्यांना भीड, संकोच, लाज वाटण्याचं काही कारण नाही हे कळून चुकलेलं आहे. म्हणून आज तिथे कर्करोगाचं प्रमाण, विशेषतः स्तन कर्करोगाचं प्रमाण आपल्यापेक्षा खूप जास्त असलं तरी त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण मात्र खूप कमी आहे. अर्थात प्रगत आणि आधुनिक समजल्या गेलेल्या अमेरिकन समाजात 60-70 वर्षापूर्वी परिस्थिती वेगळी होती बरं का. सनी रोझनाऊ नावाची एक स्त्री होती, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. 1950च्या सुमारची ही गोष्ट आहे. त्या ब्रेस्ट कॅन्सरमधनं ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. त्यासाठी आपल्यासारख्या समदुःखींचा एखादा गट बनवला तर भावना शेअर करायला, मन मोकळं करायला बरं होईल आणि त्यातून उपचारांना फायदा होईल असं तिला वाटलं. म्हणून तिनं न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकांना फोन लावला आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी मदत गट तयार करण्याविषयी एक जाहिरात द्यायची म्हणून सांगितलं. फोनवर पलीकडे एकदम शांतता पसरली. सनीनं पुन्हा विचारलं. पलीकडे धक्क्यातून सावरत असलेले संपादक म्हणाले, अहो आम्ही अशी जाहिरात देऊ शकत नाही. म्हणजे जाहिरात देऊ पण त्यातले काही शब्द बदलावे लागतील. न्यूयॉर्क टाइम्सच्या पॉलिसीप्रमाणे आम्हाला यातले काही वाईट शब्द काढावे लागतील. सनीला आश्चर्य वाटलं. तिने विचारलं, कुठले वाईट शब्द? संपादक म्हणाले, एकतर स्तन हा अश्लील शब्द आहे, तो आम्हाला छापता येणार नाही, आणि दुसरा शब्द म्हणजे कॅन्सर. हा शब्द देखील छापणं हे आमच्या सांस्कृतिक धोरणाच्या विरुद्ध आहे. सनीनं विचारलं, अहो हेच तर मुख्य आहे, हे शब्द काढले तर छापणार काय? संपादक विचार करून म्हणाले, आपल्याला असं छापता येईल की छातीच्या एका विशिष्ट रोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गट स्थापन करायचा आहे. असं चालेल का? सनीनं कपाळाला हात लावला आणि फोन ठेवून दिला. आपला समाज या न्यूयॉर्क टाइम्सच्या मानसिकतेतून जेव्हा पूर्णपणे बाहेर पडेल तेव्हाच या रोगावर विजय मिळवण्याच्या दृष्टीनं आपण काही वाटचाल करू शकू. तरी आजची परिस्थिती बरी आहे म्हणा, मागच्यापेक्षा खूप बरी आहे. आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप सारख्या संस्था, पिंक रिबन सारख्या चळवळी, अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण यानं नावारूपास आणलेली पिंकॅथॉन सारखी धावण्याची स्पर्धा, यातून खूपच जनजागृती झालेली आहे. अभिनेते नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर अशा मंडळींनी या विषयावर बरीच जनजागृती केलेली आहे, खूप मदत केलेली आहे. ज्या सपोर्ट ग्रुपविषयी रोझनाऊ न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकाला फोन करीत होती किंवा ज्या आस्था ग्रुपविषयी मी बोललो, ती स्तन कर्करोग उपचारांमधली एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. रुग्णांची सर्जरी होते, किमोथेरपी होते, रेडिओथेरपी होते, पण उपचार संपल्यानंतर पुढचं आयुष्य कसं काढायचं याविषयी काहीच मार्गदर्शन होत नाही. जीवनशैली कशी असावी, काय खावं, काय प्यावं, काय वर्ज्य करावं, आपले आचार विचार विहार कसे असावेत याविषयी हे ग्रुप चर्चा करतात. नवीन नवीन वाचन करतात, निरनिराळ्या कन्सल्टंट्सना बोलवून व्याख्यानं आयोजित करतात. आम्ही आस्थामध्ये देखील कार्यशाळा घेतो आणि त्यातून आपलं जीवन समृद्ध करतो. या आस्था सपोर्ट ग्रुप संस्थेनं आता एक निवासी शिबिर तयार केलेलं आहे. तिथे रुग्णांनाच नव्हे तर इतर नॉर्मल व्यक्तींना देखील कॅन्सर होऊच नये म्हणून काय करता येईल याचं मार्गदर्शन प्रात्यक्षिक स्वरूपात केलं जातं. शरीराचा आहार, शरीराचा व्यायाम, मनाचा आहार, मनाचा व्यायाम, याचबरोबर शरीराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता अशा अनेक सर्व जीवनशैलीच्या घटकांना स्पर्श करणारं हे शिबिर नॉर्मल व्यक्तींना देखील उपयुक्त आहे.
पण कॅन्सरमधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना तर अत्यावश्यक आहे. या सर्व गोष्टी जाणून घेऊन आचरणात आणणारे आमचे कित्येक पेशंट म्हणूनच म्हणतात, बरं झालं कॅन्सर झाला, त्यामुळे आम्ही जगायला शिकलो.